नाही नाही नाही, हो माझं प्रेझेंटेशन जवळपास तयारच आहे. हे बघा, आपल्याला काम मिळण्याची शर्त. हो हो, नाही ते तुम्ही सांगितलेले चेंजेस केलेत मी. हो ऑफकोर्स ऑफकोर्स. हो उद्या सगळं मिळेल तुम्हाला, काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं होईल. ठीक आहे. हां हां, ओके. थँक्यू थँक्यू. घे चहा घे. तुझं टेन्शन थोडंसं हलकं होईल. तुम्हाला कोणी सांगितलं मला टेन्शन आहे म्हणून? हे माझं काम आहे. त्याच्याकडे मी जर भावनिकदृष्ट्या पाहायला लागलो ना, तर माझ्या हातून काम होणं बंद होईल. व्यवहारी असायला हवं माणसाने, भावना प्रधान नाही. आणि ते मला जमलंय. तू म्हणतोस ते थोडंफार बरोबरही असेल, पण भावना शून्य व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आणि तुला जर ते जमलं असेल तर तू तुझ्या बायकोचं निधन झाल्यानंतर तिच्यासाठी एवढा झुरतोस का? इतका अस्वस्थ का होतोस? शेखर, एकमेकांच्या सहवासातच खरा आनंद उपभोगता येतो. अशा कोरडेपणाने जगण्याला जगणं कसं म्हणायचं? आमचं श्री क्षेत्र गाणगापूर, भीमा अमरतेच्या संगमामुळे तिथलं कोरडेपण संपलं. श्रीगुरूंच्या वास्तव्यामुळं तिथला परिसर बहरला. तिथल्या लोकांचं जन्माचं सोनं झालं, जगण्याचं सार्थक झालं. घे. श्री गुरूंच्या सहवासात खरंच भक्तांच्या आयुष्याचं सोनं झालं. संपूर्ण गाणगापूर परिसराला चैतन्य, पावित्र्य लाभलं. इथला भीमा अमरजा संगम गंगा तीर्थाप्रमाणेच पावन आहे. या तीरावर श्री नृसिंह सरस्वतींचं मंदिर आहे. आजही या स्थानी भक्तांना मोक्षप्राप्तीची अनुभूती मिळते. इथं शेजारीच श्री शंकरांचं अधिष्ठान असलेलं संगमेश्वर मंदिर आहे. जिथं श्रीगुरूंची पावलं पडावीत तिथं मातीचीही पवित्र विभूती व्हावी. हा भस्माचा डोंगर याचीच साक्ष देतो. श्रीगुरूंच्या आशीर्वादानं नरसिंह नावाच्या ब्राह्मणाचा कुष्ठरोग बरा झाला. त्या नरसिंहनं वाळलेल्या उमराच्या झाडाला पाणी घातलं आणि त्याची भक्ती फळाला आली. त्या शुष्क लाकडासही पालवी फुटली. आजही भक्त या उंबर वृक्षास गंडा बांधून नवस बोलतात. नदी तीरावरून गावात येताना लागतो हा विश्रांती कट्टा. अनुष्ठानाहून परत येताना श्री गुरु इथं विश्रांती घ्यायचे. गावातील तंतुकेश्वर मंदिर, कलेश्वर मंदिर आणि अनेक तीर्थ श्री गुरूंच्या महिमा गाताना आपल्याला आढळतील. मग मी काय सांगतो ते पटतंय का तुला? तुम्ही जे म्हणताय ते पटावं अशी अपेक्षा आहे का तुमची? आता नुसती अपेक्षा नाहीये, ती ह्या क्षणाची आपली गरज आहे. सगळं वैभव हात जोडून समोर उभा असताना जगताना कसली तरी कमतरता भासते, उणीव भासते. कसली उणीव, कसली कमतरता? प्रेमाची कमतरता. पण हे तू कधीच मान्य करणार नाहीस. आणि चुकून कधी कधी मान्य केलंस तर हे सगळं वैभव तुला लाथाडावंच वाटेल.
आणि ओम भवती भिक्षांदेही म्हणत घरोघरी जाऊन तुला भिक्षा मागावीशी वाटेल. तुम्ही मला हा शाप देताय? आशीर्वाद देतोय. स्वामी तिन्ही जगाचा जर गाणगापुरी भिक्षा मागू शकतो तर तुला काय अशक्य आहे? घरोघरी दारोदारी गेलास आणि वाकून भिक्षा मागितलीस, सगळा तुझा अहंकार गळून पडेल, नम्रपणा येईल. भिक्षा हे गाणगापूरचं आगळं वेगळं वैशिष्ट्य. श्री गुरु इथं वास्तव्यास असताना भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचे. दुपारी 12च्या आरतीनंतर भक्तगणही इथं भिक्षा मागतात आणि या भक्तांच्या रूपानं श्री गुरु आपल्या दारी आले म्हणून यजमानही त्यांना भिक्षा घालतात. पायस, खिचडी अशा रूपात ही भिक्षा असते. भिक्षेमुळं अहंकार नाहीसा होतो. इतरांच्या दारी झुकल्यामुळं स्वभाव नम्र होतो. मध गोळा करणाऱ्या भुंग्याप्रमाणे म्हणजेच मधुकराप्रमाणे हे कार्य म्हणून याला माधुकरी म्हटलं जातं. ओम श्री गुरुदेव दत्त.